विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. थंबनेल मध्ये लिहिलंय आपला माणूस काय आहे? एवढा मी खुश का दिसतोय? सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या अगोदर तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. मी तुम्हाला सांगतो ना, हा सण धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असेल, पण तो वैज्ञानिक दृष्ट्या पण महत्त्वाचा आहे. करा रिसर्च Googleवर, YouTubeवर शोधा याची कारणं. आज तुम्हाला तुमचा पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. ओके. जास्त होईल, जमेल तेवढं जागरण करायचं आणि आजचा दिवस जे मेडिटेशन करतायत ना, त्यांना माहिती आहे किती महत्वाचा आहे तो. सिरियसली बरं का बाळांनो. ओके, मग या विषयावर जास्त खोलात जायला नको. काही लोकांना ते मान्य आहे किंवा नाही. आपण कुणावर आपलं मत लादत नाहीये. पण मी सांगितलंय, मी जेव्हा तुमच्या एवढा होतो ना बाळांनो 11वीत 12वीत तेव्हा मंदिरात तर जातच नव्हतो आणि मला कुठलीच गोष्ट आवडत नव्हती. मम्मी ना बऱ्याचशा पूजा वगैरे करायची. ठीक आहे. मला पण कधी-कधी देवपूजा करायला लावायची, पण मी करायला तयारच नव्हतो, करत पण नव्हतो. जसं वय झालं ना, तेव्हा लक्षात आलं कुठेतरी डोकं टेकावं लागतंय. इम्पोर्टंट आहे बाळांनो. तुम्ही तुम्ही पण आता ठीक आहे, तुम्ही पण आता 15, 16, 17 वयाची मुलं आहेत बरं का. हळू तुम्हाला पण नॉलेज येईल. पण जाऊ दे, हा काय प्रकार आहे? आपला माणूस. तर मी तुम्हाला सांगतो, इथं मी करेक्शन करणार आहे, आपला मराठी माणूस. मी तुम्हाला सांगतो, मला एका आजोबांचा कॉल आला होता. त्यांनी पहिला काय विचारलं माहितीये का, की जे YouTubeवर व्हिडिओ टाकतात, ते बोलतात, ते तुम्हीच का? मी त्यांच्याशीच बोलतोय का? मी म्हटलं, "हां, मी तेच महेश सर बोलतोय." म्हणल्यावर त्यांनी जे काही माझं कौतुक केलं ना, सिरियसली त्यांनी सांगितलं, की त्यांचा नातू एक्झाममध्ये अतिशय तणावात होता. पण जसा त्याला माझा व्हिडिओ मिळाला आणि त्याचा जो कॉन्फिडन्स त्याला मिळाला परत, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांनी माझे एवढे आभार मानले आणि त्यांचं म्हणणं होतं, की आपला मराठी माणूस खूप छान वाटलं. मला बरेच जण सांगतात, हिंदीमध्ये शिकवा. नाही शिकवत कारण मलाच हिंदी परफेक्ट येत नाही. नाहीतर माझं कसं होणार, मेरे को, तेरे को, समझा क्या, आया क्या, गया क्या, हे असलं हिंदी नकोय. ओके, हिंदी खूप छान आपली राष्ट्रभाषा आहे का रे हिंदी? ते पण मला माहीत नाही, जाऊ दे. मेन पॉइंट काय? आपल्याला अभ्यास करायचा आहे. मी मराठीतून बोलतोय, तुमच्या लक्षात येतंय. काल डेमो लेक्चर जे अपलोड केले ते तुम्हाला पटकन क्लिअर झाले. आता एक लक्षात आलंय जसं ग्रीन केमिस्ट्री आहे ना, तसंच पॉलिमर आहे, तसंच बायोमॉलिक्यूल सुद्धा आहे, तसंच ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट आहे, तसंच ग्रुप 16, 17 एलिमेंट आहेत. ग्रुप 16 गडबडीत जोरात बोलतो मी. तसंच ग्रुप 16, 17, 18 एलिमेंट आहे. आपले हे हातातले मार्क आहेत लक्षात घ्या. पण मी तुम्हाला आज काय प्रोव्हाईड करणार आहे, मी आत्ता सांगून ठेवतोय, की दुपारपर्यंत मी तुम्हाला मॅट्रिक्स. ओके. मॅट्रिक्स म्हणजे मी तुम्हाला सांगतो तुमचे गॅरंटेड मार्क असणार आहेत लक्षात घ्या. गॅरंटेड मार्क. मला काय करायचंय माहितीये का? मी क्लिअरली सांगतो, की मी आता सांगतोय तुम्हाला, की मी मॅथ्सचे जास्तीत जास्त लेक्चर्स तुम्हाला आपल्या ॲपवर प्रोव्हाईड करणार आहे. सुरुवातीला मी हे डेमो लेक्चर देतोय, पण YouTube थांबणार नाहीये. YouTubeवर डेली टार्गेट तुम्हाला पहाटे 5 ला दिलंच जाणार आहे. जसं रोज दिलं जातंय तसं एक्झाममध्ये तसंच. ओके. पण नंतरची लेक्चर्स जास्तीत जास्त ॲपवर होतील. ओके. थोडीशी डिटेलमध्ये मोठी लेक्चर्स घ्यावे लागणार आहेत. पण मेन मुद्दा सांगू का? मी आहे तुमच्यावर काळजी करू नका. मी तुम्हाला अगदी सकाळी पण सांगेल काय करायचं दिवसभरात. संध्याकाळी मी तुम्हाला एक कन्क्लुजन टाइपची व्हिडिओ द्यायला पण सुरुवात करेन. जेव्हा मी 15 आणि हो, आपली जी टेस्ट सीरीज आहे ती 15 तारखेला सुरू होते. 15 तारखेला फिजिक्सचा पेपर असणार आहे. मग आज मी तुमचं काय घेणार आहे मॅट्रायसेस. मग माझा ना मोस्ट पॉप्युलर व्हिडिओ बघा अगोदर. ओके. 3 वर्षापूर्वीचा आहे. प्लीज बघा. त्याचे व्ह्यूज आणखीन वाढतील ती गोष्ट वेगळी आहे. पण मी तुम्हाला सांगू का तो सगळ्यात बेस्ट व्हिडिओ आहे. कुठलाही मॅट्रिक्सचा प्रॉब्लेम तुम्ही आरामात लवकर सोडवू शकताय. पण मी तुम्हाला अगदी बघा तो व्हिडिओ तुम्ही बघा. पण आता मी आज जी तुम्हाला देणार आहे, ती मी अगदी बेसिक पासून स्टार्ट करणार आहे. म्हणजे अगदी मॅट्रिक्सचे टाइप सुद्धा. मग 15-20 मिनिटं जातील त्याचे माझे एक्सप्लेन करण्यात छोट्या-छोट्या गोष्टी. पण त्यानंतर न्यूमेरिकल पटापट होणार लक्षात घ्या. अगदी 10-15 सेकंदात. मला फक्त अपेक्षा आहे, की कॅल्क्युलेशनमध्ये ॲक्युरसी पाहिजे, कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे आणि मग सगळं जग आपलं आहे. आणि एक सांगू का तुम्हाला, मॅट्रिक्सवरती 1 ते 2 प्रश्न आहेत बरं का. असे प्रत्येक टॉपिक आहेत. प्रत्येक कन्सेप्ट रिपीट होते मॅथ्समध्ये लक्षात घ्या आणि मी तुम्हाला सांगतोय, आपण अगदी यश 100% मिळवणार आहोत. माझी अपेक्षा काय मी तुम्हाला सांगतो. मी बघतो रे, मी YouTubeवर भरपूर वेगळे व्हिडिओ बघतो बरं का सगळे, की काय होतंय माहितीये का लक्षात घ्या. अजून बघा माझ्याकडं ॲडमिशन्सला मुलं येतात. मी तुम्हाला सांगू का? अजून हजारो नाहीये, लाखो मुलं
लाख, 1.5 लाख मुलं असतील अशी आहेत, की ज्यांना डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले येत नाहीयेत, ज्यांना इंटिग्रेशनचे फॉर्म्युले येत नाहीयेत, ज्यांना कळत नाहीये की काय केलं पाहिजे. आगाऊ नाहीयेत मुलं, पण तणावात आहेत. या सगळ्यांसाठीच आपला क्रॅश कोर्स आहे लक्षात घ्या. ओके. तुम्ही कालचे बघा लेक्चर्स आणि मी ना काय करणार आहे, की असे एकदा का ना सांगतो 15 तारखेपासून मी तुम्हाला सांगतो. तोपर्यंत मी डेमो लेक्चर्स वगैरे YouTubeवर अपलोड करतोय. 15 तारखेपासून मात्र अगदी जबरदस्त व्हिडिओ असणार आहेत. छोटे व्हिडिओ असणार आहेत. 15-20 मिनिटाचा व्हिडिओ तासभर तुम्हाला अभ्यास करायला लावणार. 1-2 मार्क फिक्स असणार आहेत आणि ते कुणीही करू शकतं. म्हणजे मी आता बोललो ना, जशी लाखो मुलं आहेत, की ज्यांना येत नाहीये अजून, ते सुद्धा अटेम्प्ट करू शकतात. इथं क्लिअरली काही टॉपिक स्किप करावे लागणार आहेत त्या मुलांसाठी. ओके, त्या मुलांनी ते स्किप करावे लागणार आहेत. पण माझं सजेशन सांगू का? ॲट एनी कॉस्ट ट्रिग्नोमेट्री 2 परफेक्ट व्हायला पाहिजे. बेसिक जे आहे बेसिक. अरे त्यात जे फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले आहेत, sin 2 थिटा, cos 2 थिटा हे सगळे फॉर्म्युले डेरिव्हेटिव्ह मध्ये नाहीत का लागत? इन्व्हर्शन न्यूमेरिकल मध्ये, इंटिग्रेशन मध्ये पण लागतंय, डिफॅक्टरायझेशन मध्ये लागतंय. त्याच्यानंतर अरे डिफरन्शियल इक्वेशन असू दे, नाहीतर इंजिनिअरिंगला गेल्यावर मॅथ्स असू दे, हे ट्रिग्नोमेट्रीचे बेसिक फॉर्म्युलेच लागणार आहेत. ते करा ना क्लिअर तुम्ही. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? आमच्या वेळेस मी जेव्हा 12वी पास आउट झालो, पूर्ण सातारा जिल्ह्यात एकच कॉलेज होतं साताऱ्यात केबीपी आणि दुसरं कराडचं गव्हर्नमेंट कॉलेज ते लांबच ठेवा त्याचं मेरिट त्या काळात तर हायरच होतं. मग नॉर्मली मुलांसाठी केबीपी एकच कॉलेज. सांगली जिल्ह्यात पण काय भरमसाठ कॉलेज नव्हती. 2-3 कॉलेजेस फक्त कोल्हापूरमध्ये 1-2 कॉलेज म्हणूया आपण. मग अशा रीतीनं नंबर ऑफ कॉलेजेस खूप कमी होते. ओके. तेव्हा भयानक कॉम्पिटिशन होते. आता काय झालंय मागील त्याला इंजिनिअरिंगला मिळू शकतं. तुम्हाला मेकॅनिकल पाहिजे? आता एका कॉलेजमधली गंमत सांगतो तुम्हाला. मी ही ॲक्चुअली नंतरची गोष्ट आहे, पण आत्ता सांगतो तुम्हाला मी. माझा एक स्टुडंट आहे आणि तो म्हणला, की "सर पुण्यातल्या एका कॉलेजमधून कॉल येतोय आणि ते म्हणतायत, की लवकर आला तर तुम्हाला ॲडमिशन देऊ." सीएस. मी त्याला म्हणलं, "अरे माझ्या अगदी क्लोज फ्रेंड होता. अगदी क्लोज पुणे स्टुडंट होता माझा." मी त्याला म्हणलं, "अरे असं नाही होत. असं कसं कोण देईल विथआऊट डोनेशन?" नाही म्हटलं, "सर ते बोलतायत." मी म्हटलं, "चल आपण जाऊन येऊया तिकडं." ठीक आहे. नेमकं तिथेच माझे आणखीन एक रिलेटिव्ह राहतात. तिकडं आम्ही गेलो. तिथं गेल्यावर त्यांनी काय सांगितलं ते ऐका. सीएस, ओके, आय-टी, एआय, डाटा सायन्स ह्या ब्रांचेस सोडून कुठलीही ब्रांच घ्या. फक्त 2,000 फी घ्या, भरा आणि ॲडमिशन कन्फर्म करा. फक्त 2,000. मग आम्ही विचारलं, "अहो सीएस पाहिजे." मग सीएस? मग तुमचा मोबाईल वगैरे बाजूला ठेवायचा. तुमचं स्ट्रिक्टली चेकिंग होणार आणि डायरेक्टर्स केबिनमध्ये तुमचा मग इंटरव्ह्यू होणार. नाही, तिथं ठरणार. किती देणार तुम्ही ते. आता आपण कुठल्या कॉलेजचं नाव नाही घेतलं, पण ही रिॲलिटी आहेच लक्षात घ्या. जे खपतंय, जे डिमांडमध्ये आहे, त्याची व्हॅल्यू वाढतेच लक्षात घ्या. ओके. बरं मग मुद्दा भरकटू नको द्यायला आपल्याला. आपल्याला काय करायचंय माहितीये का, की आपल्याला चांगले मार्क पाडवायचे आहेत. आणखीन एक सांगतो घटना बरं का, महत्वाची आहे. माझा एक स्टुडंट आहे, रिपीटर होता. रिपीट करून त्याला 99.5 पर्सेंटाइल मिळाले. पी-आय-सी-टी मध्ये सीएस मिळालं. ओके, ओबीसी मधून मिळालं. असू दे, काय हरकत नाही. पण मेन पॉइंट काय? त्याचे पालक जेव्हा आले होते मला भेटायला, त्यांच्यावर आणखीन एक स्टुडंट होता. त्यांनी काय केलं होतं, पुण्यातल्याच XYZ कॉलेजमध्ये डोनेशन भरून ॲडमिशन घेतलं होतं आणि फर्स्ट इयरला तो मुलगा सगळ्या विषयात फेल झाला होता. म्हणजे लक्षात आलं का? नुसतंच पैसे भरून पण काही उपयोग होत नाहीये. इंजिनिअरिंगला टफ असणार आहे. त्याची सुरुवात आत्तापासून करूया. हार्ड वर्क, ओके. मग आजचं टार्गेट काय? मॅट्रिक्स मी घेईन बरं का. कालचे डेमो लेक्चर बघितले का? नाहीतर बघा अगोदर आणि मी जे टॉपिक सांगितलेलं त्याचं रीडिंग करायला सुरुवात करा. ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणजे डी आणि एफ ब्लॉक एलिमेंट. 16, 17, 18 एलिमेंट्स. कोऑर्डिनेशन कंपाउंड त्यातलं लिगँड्स प्रत्येक पेपरमध्ये आहे लिगँड्सवरती प्रश्न 2023 ला. मग याचं कन्क्लुजन सांगू का? मग 2023 ला एकसारखेच प्रश्न रिपीट झालेत. तर मी नेहमी सांगत आलोय, की फक्त 2023 सोडवून चालणार नाही. तुम्हाला ओव्हरऑल बघावं लागणार आहे प्रश्न कसे येतायत ते. चला ठीक आहे. मग डेमो लेक्चर लवकरच मिळेल तुम्हाला. लवकरच मिळेल. पण तुम्ही काय करा, की चॅनलला सबस्क्राईब तर करताय. प्रेम तर भरपूर मिळतंय. YouTubeवर फ्री कोर्सेस अवेलेबल असताना देखील आपला कोर्स भरपूर पर्चेस केला जातोय. त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि 15 ला टेस्ट सीरीज सुरू करतोय. तोपर्यंत YouTubeवरच डेमो लेक्चर देतोय लक्षात घ्या आणि नंतर आपल्या ॲपवरती डेली असणार आहेत. ओके मग? ऑल द बेस्ट. धन्यवाद.